नमस्कार मंडळी, स्टोरी टेलर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी वाचून दाखवणार आहे व्यंकटेश माडगूळकर यांच्या मानदेशी माणसे या पुस्तकातील मुलाण्याचा बकस याचा भाग 2. चला तर मग सुरुवात करूया. रानात एकटाच येतोस का शेरडं घेऊन? वय एकलाच येतो सकाळी सकाळी भाकरी घेऊन. दिवस मावळायला जातो माघारी शेरडं जोगावल्यावर. चुलता म्हणतो, तुझा का आम्हाला त्रास, मर जा. आता माझा कशाचा वकार, मिळभर रानात असतो, राती मशिदीत पडतो. मग वेडा बकस सांगत होता. मी ऐकत होतो. त्यानं मग म्हणून विचारल्यावर मी काय सांगणार. म्हणालो, हे खरं नव्हे त्याचं, त्यानं असं म्हणू नये. बकस हसला. त्यानं डोळे फिरवले आणि धांदलीनं उठला. शेरडं जात्याल माझी, असं म्हणून डोक्यावरली लहान टोपी हातानं दाबीत आणि पायतान ओढीत पळत डगरीआड झाला. त्यानंतर बकस मला अनेक वार भेटला. कधी गावाकडून रानाकडे येताना त्याची गाठ पडे. डोक्यावर फडक्यात बांधलेली भाकरी, हातात पाण्यानं भरलेलं लोटकं, दुसऱ्या हाताला ढाळे तोडायची कुऱ्हाड, एखादं गुंडाळलेलं चऱ्हाट. शेरडांच्या घोळक्यातून बकस येत असायचा, लळत लोंबत, रख्ख उन्हात पाय ओढीत. मला पाहताच कधी नुसता हसून पुढे जायचा, कधी थांबून, का मास्तर आज ऊन केलं म्हणून एखाद दुसरा शब्द बोलायचा. कधी मुद्दाम सावलीला बसवून घेऊन चुलता चुलतीच्या तक्रारी सांगायचा. त्याच्या नेहमीच्या बोलण्यात चुलती नीट बघत नाही, भाकरी घालत नाही, ही तक्रार हमखास असे. चुलता आपल्याला वेडसर म्हणतो. मी काय वेडसर आहे, हा दावाही नित्याचा. मागाहून मला कळालं की तो कुणापाशी हेच बोलत असे. थट्टा न करता जे त्याच्याशी नीट बोलतील त्यांना तो याच तक्रारी ऐकवत असे. त्याच्या मनाचं हे दुखणं अनावर असावं. कधी दिवस मावळाच्या सुमारास मी जायला आणि बकस रानातून घरी जायला गाठ पडे. मग त्याच्या बरोबरच मीही गावापर्यंत जाई, बोलत चालत. त्याच्याशी बोलण्यात क्वचितच मजा वाटे. एरवी त्याच्या दुःखामुळेच त्याच्याशी 2 शब्द बोलावेत असं वाटे. त्याच्या बोलण्यानं करमणूक होई, पण एकीकडं मन हळहळे, जिव्हारात बोसल्यासारखं होई. कधी मजेत मी बकसला विचारलं, काय बकस, मग शादी कधी करणार तू? दे की एकदा बार उडून. म्हणजे तो लाजायचा. वाढलेली दाढी खाजवीत खाली मान घालून म्हणायचा, का करायची आपल्या गरीबाला शादी? पैका कुठून आणावा? बायकोला खायला काय घालावं? तिचा साडी चोळी कशाची आणावी? कधी खुशीत आला म्हणजे आपणच सांगायचा, आता शादी करायची मास्तर, झोकात करायची, 10 बकरी कापायची. पण इतकी का करायची आहेत नाही? आपली 2-4 कापावी. तुम्ही याल का जेवायला? कुठले येत आहे तुम्ही बामण? आणि खूप हसायचा मोठ्याने. नांगरट झाली तेव्हा चुलत्याच्या बरोबरीनं दा दा करून नांगर हाकताना बकस मला आढळला. पेरणीच्या वेळीही चाळ्यावर मूठ धरायला तो होताच. मुलांकीचे काळे डाग जोंधळ्याच्या ताटांनी हिरवेगार झाले. पोटऱ्यातून कंस फुटली, त्यांच्यावर निळा जांभळा फुलोरा आला. दाना भरला. माचव्यावर उभं राहून पाखरं हकलण्यासाठी बकसनं केलेला आरडाओरडाही माझ्या कानावर आला. पुढे पुढे मुलांकीत खोपही दिसू लागली. बकस आता कामाच्या ओझ्याखाली होता. एकदा मुद्दाम वाकडी वाट करून मी त्याच्या खोपीकडे गेलो. त्याचा आवाज ऐकू येत होता. शानी माझी बाई, माझं ऐक, असं करू नग, हे बघ माझ्याकडे बघ. मी पुढे होऊन पाहिलं तर तो शेळीला गोंजारून तिच्याशी बोलत होता. तो लाजून म्हणाला, या मास्तर. खोपीतलं घोंगडं, कंदील, पाण्याची केळी बघून मी विचारलं, रात्री इथंच असतोस? वय राखणीबाई राहतो होतच. बैल असत्यात, कुत्रं हाय सोबतीला. म्हणून काय झालं, भीती नाही वाटत? कशाची भीती, कोण खातंय आपल्याला? आणि खाल्लं तरी बरंच. बघता बघता बकस कष्टी झाला. म्हणाला, एवढी राखण करतो पण आपली 4 हुरड्याची कंसाळ सत्ता नाही, फुक्कटची चाकरी. त्याच्या अशा बोलण्यानं तो अर्धवट होता यावर सुद्धा विश्वास बसत नसे. काढणी, मोडणी, मळणी या साऱ्या वेळी
बकस होताच. जोंधळ्याची पोतीही त्यानं गाडीत भरून गावात पोचवली. बकस राबत होता. वेडसर म्हणून शहाणा चुलता त्याला राबवून घेत होता. अलीकडे बकस एकदा मुलांकीत आढळला. वाळूत उगाच बसून राहिला होता. कुठंतरी बघत होता. मी विचारलं, कसं काय बकस? तो बोलला नाही की हसला नाही. जवळ गेल्यावर म्हणाला, बघा, आणि पाठ फिरवून त्यानं कुडतं वर करून दाखवलं. 7-8 ठिकाणी भाजलं होतं. बोटा एवढे काळे निळेबळ उठले होते. काय रे हे? चुलत्यानं डागलंय. खुरपी तापवून डाग दिल्यात. डागल्यावर येड लागलेलं माणूस बरं होतं. मी काय वेडा आहे हा? लहान मुलासारखा ओठ पुढे काढून बक्कस विचारत होता. त्याचे डोळे डबडबले होते. मुलाण्याचा बकस हे अभिवाचन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. थँक्यू.